अक्षय तृतीया खरेदी मार्गदर्शक 2026 काय खरेदी करावे आणि का? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अक्षय तृतीया म्हणजे समृद्धीचा सण. या दिवशी आपण जे काही शुभ कार्य करतो किंवा वस्तू खरेदी करतो त्याचे फळ आपल्याला अनंत काळ मिळते. शास्त्रानुसार या दिवशी विष्णूचा परशुराम अवतार झाला होता. या दिवशी दान आणि खरेदीचे विशेष महत्त्व आहे, हे आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओत काय असेल? सोने चांदी व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही कमी बजेटमध्ये खरेदी करून नशीब उजळवू शकता? सोन्या चांदीची खरेदी. सोने गोल्ड. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे ही सर्वात मोठी परंपरा आहे. सोने हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. गुंतवणुकीचे पर्याय. दागिने ज्वेलरी. सोन्याची नाणी किंवा वेढणी. डिजिटल गोल्ड. सोवेरियन गोल्ड बॉन्ड. जर तुम्हाला दागिने नको असतील तर कागदी स्वरूपातील सोने हा उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. चांदी. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर चांदीचे नाणे, जोडवी किंवा पूजेचे ताट खरेदी करणे देखील तितके शुभ मानले जाते. वाहन आणि मालमत्ता. घर, प्लॉट. नवीन घराचे बुकिंग करण्यासाठी किंवा गृहप्रवेशासाठी हा सर्वोत्तम मुहूर्त आहे. वाहन खरेदी. तुम्ही नवीन कार किंवा टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर या दिवशी शोरूममध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे आधीच बुकिंग करून ठेवणे सोयीचे पडते. टिप. या दिवशी वाहन घेतल्यास ते तुमच्या प्रगतीला वेग देते अशी धारणा आहे. गृहोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स. धान्य खरेदी. जुन्या काळात या दिवशी वर्षभराचे धान्य खरेदी करून साठवले जायचे. तुम्ही आजही तांदूळ, डाळी किंवा गहू खरेदी करून घराचा साठा भरू शकता. इलेक्ट्रॉनिक्स. फ्रीज, AC किंवा वॉशिंग मशीन यांसारख्या मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. अनेक कंपन्या या दिवशी विशेष डिस्काउंट देखील देतात. मातीचे माठ. अक्षय तृतीया उन्हाळ्यात येते, त्यामुळे मातीचे नवीन माठ किंवा रांजण खरेदी करणे अत्यंत शुभ आणि आरोग्यदायी मानले जाते. दान धर्माचे महत्त्व. केवळ खरेदीच नाही तर दान केल्याशिवाय अक्षय तृतीया पूर्ण होत नाही. काय दान करावे? पाणी, पानपोळी लावणे किंवा गरजूंना थंड पाणी पाजणे. छत्री आणि चपला. कडक उन्हापासून वाचण्यासाठी गरजूंना या वस्तू दान करा. अन्नदान. गूळ, सातू, जवस आणि हंगामी फळे जसे की आंबे दान करणे खूप पुण्यदायी असते. कोट. दिले घेतल्याने अक्षय होते, याच दिवसाचे गुपित आहे. पूजेचे साहित्य आणि नवीन सुरुवात. श्रीयंत्र. घरात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी श्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र खरेदी करून त्याची स्थापना करा. शंख आणि कवड्या हे लक्ष्मीला प्रिय आहेत, त्याची खरेदी करा. व्यवसाय सुरुवात. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन कोरे हिशोबाचे वही, चोपडा पुजायचे असेल तर हा दिवस निवडा. आपण पाहिले की सोने, जमीन, वाहन आणि दानधर्म यातून आपण आपले भविष्य कसे अक्षय करू शकतो. तुम्ही या अक्षय तृतीयेला काय खरेदी करणार आहात? कमेंट्समध्ये नक्की सांगा. सावधानता. खरेदी करताना घाई करू नका. हॉलमार्क बघूनच खरेदी करा. बजेटचा विचार करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची संपत्ती आणि आनंद अक्षय राहो.